नमस्कार मित्र हो, मी कवयित्री लेखिका अर्चना सुतार पाचवड। सर्वप्रथम गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। मित्र हो, आज आपण फ्रेंडशिप डे याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकणार आहोत। माहिती ऐकण्या अगोदर आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडलेस लाईक, कमेंट आणि शेअरही करा। तसेच शेजारील असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून पुढील येणारे नवनवीन विषयांवरील व्हिडिओ, कविता आपणास सर्वप्रथम मिळून जातील। मित्र हो, सर्वांना फ्रेंडशिप डेच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या आयुष्यात जीवन जगत असताना अनेक नाती घेऊन आपण जगत असतो। या नात्यांशिवाय आपल्याला जगताही येत नाही। मग त्यामध्ये आई, वडील, भाऊ, बहीण, चुलता, चुलती, चुलत भाऊ, चुलत बहिणी, काका, मावशी, आत्या, मामा आणि अशीच सख्खी, तितकीच चुलत, मावस अशी वाढत जाणारी नाती आपल्या कडेने वावरत असतात। मनाने, शरीराने त्यांच्याबरोबरच आपले आयुष्य आपण व्यतीत करत असतो। आणि अशातच मित्र हो, असंच एक नातं निर्माण होतं, ते म्हणजे मैत्री। मैत्री म्हणजे काय हे सांगायची तुम्हाला गरज नाही। मैत्री म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी मित्र हा असतोच। मैत्रीचं नातं काही वेगळंच असतं। मैत्री म्हणजे काय हे माझ्या स्वरचित कवितेतूनच आपण ऐकूया। जिथं मनातलं सर्व काही सांगता येतं, जिथं मनातलं सर्व काही सांगता येतं, जिथं मनातलं ओळखताही येतं, जिथं मनातलं ओळखताही येतं, ज्याच्यासोबत मनसोक्त राहता येतं, ज्याच्यासोबत मनसोक्त राहता येतं, दूर असूनही फक्त शब्दांनीही निभावता येतं, दूर असूनही फक्त शब्दांनीही निभावता येतं। सुखात जितकं धावून येतं, सुखात जितकं धावून येतं, तितकंच दुःखातही जवळ येतं, तितकंच दुःखातही जवळ येतं। गरीब श्रीमंतीचा भेद नसतो, गरीब श्रीमंतीचा भेद नसतो, जाती धर्मांचा फरक नसतो, जाती धर्माचा फरक नसतो। चुकीच्या वाटेने जाताना रोकत असतो, चुकीच्या वाटेने जाताना रोकत असतो आणि सन्मार्गाचा रस्ता दाखवत असतो, आणि सन्मार्गाचा रस्ता दाखवत असतो। असं एकच नातं मैत्रीचं निर्माण होतं, असं एकच नातं मैत्रीचं निर्माण होतं, जसं श्रीकृष्ण आणि सुदाम्यानं निभावलं होतं, जसं श्रीकृष्ण आणि सुदाम्यानं निभावलं होतं। मित्र हो, जगात अनेक मित्र भेटतात, पण खरा मित्र कोण असतो हे या जगामध्ये आपल्याला ओळखायला आलं पाहिजे। जो वरवर बोलून समजावणारा नाही, तर प्रत्यक्ष तुमच्यावर आलेलं संकट स्वतः झेलणारा तोच खरा मित्र असतो। आता आपण पूर्ण जगभरात फ्रेंडशिप डे का साजरा केला जातो, मैत्रीचं महत्त्व आणि त्याचा इतिहास आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत। मित्र हो, फ्रेंडशिप डेची कल्पना सर्वप्रथम जॉयस हॉलने 1958 मध्ये दिली होती। जॉयस हॉल हॉलमार्क कार्डचे संस्थापक आणि एका मित्रांमधील बंधनामुळे प्रेरित झाले होते।
त्यानंतर त्यांच्या मनात कल्पना आली की मित्रांनी आपली मैत्री आणि प्रेम शेअर करण्यासोबत ते नाते साजरे करावे. मिस्टर हॉलची ही कल्पना लोकांना खूपच आवडली आणि हळूहळू जास्त लोक फ्रेंडशिप डे साजरा करू लागले. अशा प्रकारे फ्रेंडशिप डे जगभरात साजरा होऊ लागला. मित्रहो, 1988 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने 30 जुलै आंतरराष्ट्रीय मैत्री दिन म्हणून घोषित केला. त्यानंतर संयुक्त राष्ट्र महासभेने 2011 साली ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. फ्रेंडशिप डे साजरा केल्याने काय होतं तर लोक, देश, संस्कृती आणि विविध लोकांमध्ये प्रेम आणि शांतता निर्माण होण्यास मदत होईल आणि फ्रेंडशिप डे सर्वांमध्ये एका प्रेमळ बीजासाठी काम करेल. म्हणजे सर्व राज्यांमध्ये, देशादेशांमध्ये मैत्रीचे नाते निर्माण होईल. कारण आपला हा सर्व समाज एकमेकांशी जोडलेला आहे. अगदी घरापासून जगाच्या शेवटच्या टोकापर्यंत जी माणसे आहेत तर ती एकमेकांशी प्रेमाने वागतील, मित्रत्वाने वागतील अशी संकल्पना स्वीकारण्यात आली. तसेच मित्रहो, या पाठीमागे अजून एक इतिहासही सांगितला जातो. फ्रेंडशिप डे बाबत विविध मान्यता आहेत. याबाबत अनेक गोष्टीही आपल्याला ऐकायला आणि वाचायला मिळतात. त्याचप्रमाणे फ्रेंडशिप डे साजरा करण्याच्या पाठीमागे एक गोष्टही प्रसिद्ध आहे. त्यामुळेच फ्रेंडशिप डेची सुरुवात झाल्याचं सांगितलं जातं. अमेरिकेत 1935 साली ऑगस्टच्या पहिल्या रविवारी एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. ही बातमी जेव्हा मृत व्यक्तीच्या मित्राला समजली तेव्हा या मित्राने, ज्या मित्राचा म्हणजे मृत्यू झाला होता त्याच्या मित्राने या बातमीने निराश होऊन आत्महत्या केली. त्यांच्यातील मैत्री आणि आपुलकी लक्षात घेऊन ऑगस्ट महिन्याचा जो पहिला रविवार आहे तो फ्रेंडशिप डे म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची लोकप्रियता वाढली आणि भारतासह अनेक देशांनी फ्रेंडशिप डे स्वीकारला. मित्रहो, आता आपण फ्रेंडशिप डेचं इतकं महत्त्व काय आहे हे आपण ऐकूया. मैत्री ही कोणत्याही वयापुरती मर्यादित नसते. कोणत्याही वयात जेव्हा आपण कोणासोबत बसून विचार न करता बोलू शकतो, हसू शकतो, आनंद, दुःख शेअर करू शकतो, निखळ नाते निर्माण करू शकतो, आपले सर्व विचार मांडू शकतो, तेही त्या समोरच्या व्यक्तीला मी सांगितलेल्या विचारांबद्दल काय वाटेल, तो काय विचार करेल याचा विचारही डोक्यात येत नाही. आणि हीच तर खरी मैत्री असते. मैत्रीमध्ये लोक कोणत्याही अटीशिवाय एकमेकांना जसे आहेत तसेच्या तसे स्वीकारतात. हेवादेवा करीत नाहीत, स्वार्थ ठेवत नाहीत, शत्रुत्व त्यांच्यामध्ये राहत नाही. अशी ती म्हणजे मैत्री असते. त्यासाठी मैत्री गरजेची म्हणण्यापेक्षा अगदी महत्त्वाची सुद्धा आहे. म्हणूनच आपण सर्वांनीच कोणाशी राग, द्वेष, तंटा, मोह, माया, मत्सर म्हणजेच कोणाबद्दलच वाईट भावना, जसं की जळकी वृत्ती न ठेवता सर्वांनी खऱ्या अर्थानं प्रेमानं वागलं पाहिजे, प्रेमानं राहिलं पाहिजे. आता काही लोकांना कितीही चांगले आपण विचार दिले, चांगले शिक्षण दिले, जसे म्हणजे कसं आहे की जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, आपण ही म्हण ऐकलेलीच आहे.
कारण एखादा माणूस प्रेमळच तर एखादा माणूस अविचारी असू शकतो. सर्वांना माहिती आहे की व्यक्ती तेवढ्या प्रकृती असतात. कोणाला आजकालच्या काळात चांगलं झालेलं बघवत नाही. मागे ओढणारे पाय अनेक जण असतात, पण पुढे नेणारे अगदी हाताच्या बोटावर लोक आपल्याला भेटतात. पण आपले चांगले काम जीवनात नेहमी आपण करायचे असते. दुश्मन होणं खरंच मित्र हो सोपं असतं, पण प्रेमानं जग जोडायला फार वेळ लागतो. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेला असतो, कारण सर्वांनाच माहिती आहे वेळ कोणासाठी थांबत नाही. मित्र हो, आजवर आपण सर्वांनाच माहीत आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे की हे आयुष्य एकतर क्षणिक, क्षणभंगूर, अगदी पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे. तरीही माणूस हा असा प्राणी आहे की तो गर्व, अहंकार, द्वेष बाळगतो. आपले नाव स्वतःच्याच हाताने बदनाम करतो. आपल्याला कुणी चांगलं म्हणावं, वाईट म्हणावं म्हणून कुणी इथे खऱ्या अर्थानं काम करत नसतो. तर सगळ्यांचा निर्माता असणारा भगवंत आपल्या दिलेल्या कलेला घेऊन जगायला आपल्याला इथं शिकवत असतो. मग चांगलं काय करायचं आणि वाईट काय करायचं हे आपलं आपण ठरवायचं आहे. जसं की आपल्याला रस्त्यामध्ये एखादा खड्डा, एखादा नाला आडवा गेला तर आपण तो चुकवून बरोबर पुढं चालतो. त्या नाल्यात पायी जाईल अशी आपल्याला भीती असते आणि मग आपण तो नाला आपोआप आपण चुकवतो. परंतु जीवन जगत असताना माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं हे मात्र माहीत असतानाही आपण इतरांशी द्वेषाची भावना मनात ठेवून जगत असतो. तर याचा कोणताच फायदा आपल्याला होत नाही. विनाकारण आपण अशा गोष्टी करण्यानं बदनाम होत असतो आणि आपलं नाव खराब करत असतो आणि आपलं कर्म वाढवत असतो. हे मात्र कोणाच्याच लक्षात येत नाही. बघा, लोकांचं वाईट करण्यात वेळ घालवला तर आपला वेळ तर खराब होतोच, परंतु आपलं नावही तितकंच खराब होतं. म्हणून समाजात असे अनेक समाजकंटक, वाईट बुद्धीचे, वाईट प्रवृत्तीचे, दुसऱ्याला अनादर करणारे, भांडणात वेळ घालवणारे, दुसऱ्याचे वाईट बघणारे, वाईट चिंतणारे, अनेक अविचारी, अशिक्षित, काही जण शिक्षण झालेले असूनही वृत्तीने म्हणजे विचित्र वृत्तीने जगणारे अशिक्षित महाकाय असतात, तुम्हा सर्वांना माहीत आहे. पण मित्र हो, एकच लक्षात ठेवा की हे कोणी ईश्वरा एवढे मोठे नसतात. सर्व ईश्वराच्या तर हाती असते, पण हे स्वतः ईश्वर व्हायला बघतात आणि राक्षसासारखं कृत्य करायलाही बघतात. ज्यांना प्रेमानं राहता येत नाही, ज्यांना दुसऱ्याचं जगणं बघवत नाही, स्वतःचे कामधंदे सोडून दुसऱ्याचं काय चाललं आहे आणि नावे ठेवण्यात वेळ घालवतात, असे लोक त्यांना कर्माचा फेरा त्यांचा जवळ आला की हेच त्यांचे कर्म त्यांना जगण्याचेही लायकीचे ठेवत नाही. त्यांच्या आयुष्याचा आपोआप सत्यानाश होतो. म्हणूनच कोणाच्या वेळेचा आणि कोणाच्या परिस्थितीचा कोणी इथे गैरफायदा घेऊ नये आणि आपण म्हणजे मोठे कोण असे असल्यागत या जगामध्ये वावरू सुद्धा नये. कारण या जगात अनेक गोष्टींची उदाहरणे आपण पावलोपावली ऐकत असतो, पाहत असतो, अभ्यासात येत असतात. तर हे जग म्हणजे कर्मानुसार चालत आलेले आहे. आपले जसे कर्म आहे तसे आपल्याला फळ मिळते. इथे कोणालाच ईश्वर सुट्टी देत नाही, हे सर्वांनाच माहीत आहे. आणि अशा गोष्टी, कर्माच्या गोष्टी सर्वांनीच इथे ऐकलेल्या आहेत. जेव्हा कर्म हिशोबाला येतं तेव्हा तुमचेही इथं काहीच चालत नाही. कारण एक वेळ देव माफ करेल, पण तुम्ही केलेलं दुष्कृत्य, तुमचं कर्म तुम्हाला कधीच सोडणार नाही. म्हणून एक वेळ देवाला घाबरू नये, एक वेळ देवाला घाबरू नये, पण आपल्या कर्माला तर नक्कीच घाबरावं. मित्र हो, मैत्री या शब्दात एवढी मोठी ताकद आहे की आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच समजलं असेल की मी कधीच कोणाचं काय चाललं आहे हे बघत बसत नाही.
कोणाशी भांडण तंटा करायला जात नाही. हे माझ्या जीवनाचं तत्व मी तुम्हाला सांगत आहे की असल्या वाईट गोष्टींना वेळही मी देत नाही. नेहमी मला परमेश्वराने दिलेल्या कलेला जोपासत सतत एक ना अनेक कामामध्ये मी स्वतःच्या मनाला, माझ्या डोक्याला व्यस्त ठेवत असते. त्यामुळे लोकांचा वाईट करण्याचा विचार माझ्या मनात सुद्धा येत नाही. वाईट चिंतण्याचा विचारही माझ्या डोक्यात जागा उपलब्ध होत नाही. आणि जग काही म्हणू, आपण वाईट काम तर करत नाही ना, मग जगाची भीती बाळगायची गरज नाही. चांगले काम नेहमी करत राहावे, तीही फळाची अपेक्षा न करता. जगाकडून चांगले ज्ञान घ्यावे, वाईट अनुभव तिथेच सोडून द्यावे. शिक्षणाने, ज्ञानाने, माणुसकीने, वर्तनाने परिपूर्ण, सुशिक्षित, सुशील व्हावे. जगाचे कल्याण करावे. आपल्याला लोकांचं चांगलं करता येत नसेल तर कोणाचं वाईट करण्यात आपला अमूल्य वेळ नक्कीच घालवू नये. कोणी आपला जय जयकार करावा म्हणूनही जगू नये. तर आपल्याला ईश्वराने दिलेल्या ज्ञानाचा प्रसार करावा. ज्ञान, कला हे ठेवण्यासाठी आपल्याला देवानं दिलेलं भांडार नाही, तर ते वेळीच विकसित करून समाज उपयोगी आणावे. आणि जीवनात अनेक संकटे पावलापावलांवर सर्वांनाच उभी असतात. तर संकटावर मात करून संकटातून स्वतःही बाहेर निघावे आणि दुसऱ्यालाही संकटातून बाहेर काढावे. असे मंत्र, तंत्र जीवनामध्ये स्वतःमध्ये विकसित पहिले करावे. हे जीवन पुन्हा नाही. सर्वांच्या आयुष्यात उपयोगी पडता येत नाही, हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु काही अंशी तरी का होईना आपल्याला जेवढं जमेल तेवढं इतराच्या उपयोगी पडावे. आणि स्वतः आनंदी राहून दुसऱ्यालाही आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. ज्याला स्वतःला आनंदी राहता येत नाही, स्वतःला नीट राहता येत नाही, चांगले वागता येत नाही, प्रेमाने माणसे टिकवता येत नाहीत, मदतीपेक्षा अन्याय, अत्याचार करता येतो, अशा दुष्ट प्रवृत्तीच्या माणसाने जगाला शिकवायलाही जाऊ नये. अशा प्रवृत्तीची मी आहे. मित्र हो, आज मी माझे थोडक्यात मैत्री दिवसाच्या निमित्ताने माझे मनोगतच इथं थोडंफार व्यक्त केलं आहे. कारण आमच्या घरून मिळालेले माझ्या आईवडिलांचे संस्कार, लहानपणापासून घेत असलेलं माझं शिक्षण आणि फार हृदयापासून आणि मनापासून मी ते स्वीकारलेलं माझं शिक्षण आहे. आणि माझं शिक्षण हे सत्कर्म करावं हेच मला शिकवतं. माणूस म्हणून जन्म घेतला आहे, माणसासारखंच मी जगणार. आणि या समाजासाठी मला ईश्वराने कविता रूपी ज्ञान निर्माण करण्याचं जे भांडार दिलं आहे ते माझ्या समाजासाठी आयुष्यभर देणार. हीच माझी माणुसकी, हेच माझं माणूसपण मला शिकवते. काही चुकलं असेल तर माझे शब्द माझे मला परत करा. आणि कोणाचं मन दुखवलं असेल तर मी त्यांची माफी मागते. मित्र हो, अशाच नवनवीन सदविचारांसाठी आणि आनंदी राहण्यासाठी, मनोरंजनासाठी मी नवीन काहीतरी तुमच्या कानावर पडण्यासाठी घेऊन येत असते. तर ते ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी नक्कीच माझ्या गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या चॅनेलला सर्वांनी जोडून राहा. आणि नवनवीन व्हिडिओ, कविता पाहण्यासाठी नेहमीच सज्ज राहा, एवढीच माझी विनंती आहे. कारण माझं अवघं आयुष्य हे माझ्या समाजासाठी आहे. सर्वांनी प्रेमाने राहा. आयुष्य खूप लहान आहे. मित्र हो, समजायला वेळ लागतो. छान रहा सर्वांनी. धन्यवाद. मैत्री दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.